चौधरपाडा वर्सेस किरवली या दोन संघामध्ये आपण शेवटची लढत पाहणार आहोत. क्षेत्ररक्षण लावून घ्या किरवली संघ. तुमच्या इच्छेनुसार 4 षटकांचा सामना खेळवतोय आपण. मात्र 4 षटकांच्या सामन्यासाठी आपणास फक्त प्रत्येक इनिंगसाठी 20 मिनिटाचा अवधी सेटअप केलेला आहे. खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमने इतकं लक्षात ठेवायचं, पहिली जी 3 षटकं आहेत ती 15 मिनिटांमध्ये आपल्याला आटपायची आहेत, अन्यथा आपल्यास पॅनलाइज केला जाऊ शकतो. या अगोदरच आपण बघितलं पिंपलगड संघाला आपण पॅनलाइज केलं होतं. शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपण 30 सर्कलमध्ये घेतला होता. जाऊया सामन्याकडे. नक्कीच सलामीचे 2 फलंदाज राम चौधरी आणि प्रतीक वाकडे. 3:22 झालेले आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. गोरखनाथ. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. फलंदाज फ्लॅशी स्क्वेअर कट आपण पाहतोय. डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार. राम चौधरीच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहतोय. उद्या ठीक 9 वाजता, सकाळी 9 वाजता मास्टर 40+ महासंग्राम आपण इथे पाहणार आहोत. त्यासाठी योगेश चिकणे तसेच संदीप बागुळे सर या ठिकाणी उपस्थित असतील. ओव्हर द विकेट. इथे मात्र प्रॉपर बॅटवर चेंडू येत नाही, मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्याचा पिछा करतोय चेंडूचा. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 6. आज दिमागदार 16 आपण बघितला. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ, अगदी उद्घाटन समारंभाला वडूनगर ग्रामपंचायत सर्व सन्माननीय सदस्य तसेच विद्यमान सरपंच उपस्थित होते. आजूबाजूच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच सर्वच मंडळी या क्रीडानगरीमध्ये उपस्थित होते. स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडानगरी या मैदानावर आपण ही स्पर्धा पाहतोय. धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 7. चौधरपाडा वर्सेस किरवली असा हा सामना. फास्ट खेळायचं प्लीज. 20 मिनिटाशिवाय जास्त वेळ आपण घालवू नका. फुलटॉस चेंडू आहे. लॉफ केलेल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. मिड ऑफ क्षेत्रामधून चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराने धावसंख्या धावपलकावर लागते ती 11. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. खूप प्रयत्न केला होता तिथे फिल्डरने, परंतु कुठे ना कुठे स्वतःचा तोल सांभाळता आलेला नव्हता आणि चेंडूचा त्याने पिछाही केला होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. 11 धावा धावपलकावर लागतात. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. शॉर्टपिच चेंडू होता. पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु 2 धावा रोखण्याचा प्रयत्न इथे आणि अशा प्रकारे दुसरी धाव घेताना दुर्दैवाने इथे फलंदाज धावात. खराब रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. खरं तर दुसऱ्या धावेची काही गरज नव्हती तिथे. दूर सीमारेषेवर क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. पहिल्या 4 चेंडूमध्ये 11 धावा आल्या होत्या. अति आत्मविश्वास नडला इथे फलंदाजाला. थेट फेक पाहू शकता आपण यष्ट्यांवर केली होती. गॅदर व्यवस्थित केला गोलंदाजाने चेंडू आणि उडवून दिला यष्ट्या. आणि अशा प्रकारे पहिले षटक मार्गस्थ असताना 12 धावा धावपलकावर लागलेले. चला फलंदाज लगेच आपण खेळपट्टीवर चला. आणि पुन्हा एकदा विनंती करतोय की जे काही आपले क्रिकेटच्या वस्तू आहेत ते मैदानावर आपण
बदली करू नका. लाईव्ह टेलिकास्ट आहे पूर्ण जगभर. आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकता. इथे जबरदस्त शॉट, जबरदस्त फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. आज चेंडूंची खूप कत्तल झाली. बॅटने राज केला आज चेंडूंवर, मात्र ही कत्तल उद्या रोखावी लागेल व्यवस्थापक समितीकडून. कारण बरेचसे चेंडू जर आपण बघितले लवकर या ठिकाणी चेंडूची ग्रीप चेंज झाली होती आणि त्या अनुषंगाने कुठे ना कुठे फलंदाजांनाही खूप त्रास झाला, गोलंदाजांना तर कमालीचा त्रास झाला. धावसंख्या धावफलकावर लागलेली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 आणि या षटकाला 4 मिनिटे 30 सेकंद घेतलेली आहेत. 7:22 मिनिटामध्ये आपण बघितलं पहिलं षटक टाकण्यासाठी, पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला होता गोलंदाज. त्यानंतर 7 वाजून आत्ता 27 मिनिटं होत आहेत, 3 वाजून 27 मिनिटं होत आहेत. राकेश दिघाडकर गोलंदाजीसाठी येतोय. आज एकाच एंडने आपण बघितलं बॅटिंग आणि एकाच एंडने बॉलिंग झाली. मात्र उद्या कदाचित इथे बदल होऊ शकतो. 40+ क्रिकेटर्सनाही या ठिकाणी मातीच्या खेळपट्टीवर उद्या आपलं लक आजमावा. यस आहे, नक्कीच पंचांकडून रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलेला आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पंच जरा आपणही घाई करत चला, कारण कसं आहे खूप उशीर झालेला आहे. शेवटच्या सामन्याला निरीक्षण होईल, व्यवस्थित निरीक्षण होईल आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल. यस, चेंडू हातात होता, बॅट लँडिंग केली नव्हती आणि अशा अनुषंगाने आपण पाहतोय की फलंदाज नक्कीच बाद आहे. चांगलं त्या ठिकाणी नियंत्रण होतं, चांगलं लक्ष होतं पंचांचं आणि त्या अनुषंगाने त्यांनी पहिलाच आपण पाहतो अजय पाटील यांनी बाद दिलं होतं. त्यानंतर मात्र फलंदाजांच्या रिक्वेस्टनुसार आपण पाहतो रिव्ह्यू घेतला गेला होता. यस, अंपायर्स कॉल आपण पाहतो इथे आणि खरं तर फक्त अंपायर्स कॉलच इथे घेऊ शकतात बिमरसाठी आणि धावबादसाठी. हा नियम अगदी पहिल्या चेंडूपासून लागू आहे. अविनाश वाकडे आणि राम चौधरी हे फलंदाज बाद झालेले. त्यानंतर प्रतीक वाकडे आणि आदित्य वाकडे यांच्यावर आता मात्र जबाबदारी वाढलेली आहे. रजनी क्रिकेटमध्ये आज पूर्ण जर खेळाचा विचार केला तर 50+ धावाही इथे सुरक्षित नाही आहेत. अगदी 64 धावाही चेसिंग होता राहिल्या फक्त एका धावेने. कसरत करावी लागली आज गोलंदाजांना. खूप गोलंदाजांची पिटाई झाली. खरं तर फलंदाजांनी राज केलं राजेश पाटील यांच्या या मैदानामध्ये. दोन्ही आयोजक राज आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की आज बॅटीने पूर्णपणे या आजच्या रजनीमध्ये राज केलं. हो, इथे मात्र फ्लिक आहे, जबरदस्त फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू षटकारासाठी. बॅटिंग किती आसान असतं हे आज बॅट्समन्सनी दाखवून दिलं. सेकंड ओव्हर आहे आणि त्या अनुषंगाने नक्कीच जुना चेंडू दिला जाईल. या षटकाराने धावसंख्या धावफलकावर लागते ती 25-25. तुरळक प्रेक्षक आहे ते मैदानात. मात्र उद्यापासून नक्कीच या मैदानात प्रेक्षकांची संख्या वाढू शकते. शेकोटी पेटवली असेल, त्यांना विनंती असेल
घरी जाऊन आपण झोपू शकता, मात्र इथे शेकोटी पेटवू नका. इनर एज लागली. दुसऱ्या एंडला आपण पाहतोय की फलंदाज तिथे नक्कीच धोकादायक स्थितीमध्ये, आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज धावबाद. आत्महत्या. खरं तर फलंदाजांना बाद केलं जात नाहीये, तर फलंदाज बाद होत आहेत. कारण दोन्ही फलंदाज आपण बघितले धावबादच्या रूपाने बाद झालेले आहेत, आणि धावबाजला आत्महत्या क्रिकेटमध्ये संबोधले जातं. तिन्ही फलंदाज धावबाद झालेले आहेत, म्हणजे कुठे ना कुठे आपल्या रनिंग बिटवीन द विकेटवर विचार करावा लागेल चौदरपाडा संघाला. बंटू प्लीज शेकोटी बंद करा. शेवटचे काही क्षण आहेत. अगदी चांगल्या अवस्थेमध्ये आजचा दिवस संपावा अशी आमची ही इच्छा आहे. 3:32 झालेले आहेत. या षटकाला खूप उशीर झालेला आहे. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. SK एंटरटेनच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय मित्र. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज खूप प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्नांची शिकस्त करत असताना गोलंदाज त्याच्यावर हवी होतोय. इथे आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 25 जरी लागलेली असली तरी 3 फलंदाज धावबाद झालेले आहेत, हे विसरून चालणार नाहीये. 3:33. येणार एज. स्वतः गोलंदाज तिथे चेंडूवर जातोय. फेक करण्याचा त्याचा इरादा होता, मात्र इथे काय घडलंय. ओ माय गॉड. इथे पंच निर्णय काय देत आहेत बघूया. पंच अजय पाटील आणि पंच पंकज म्हात्रे. पंच आपण पुन्हा एकदा विचार विमर्श करा. तिथे राजेश पाटील येतील.
येस सर, बॅट्समॅनला नॉट आउट ठरवलेलं आहे, कारण परिस्थितीच अशी होती की तिथे आयोजक आणि पंचांनाही खूप विचार करावा लागला. थँक्यू सो मच दोन्ही संघांनी या ठिकाणी निर्णय मान्य केल्याबद्दल अ, आभार व्यक्त करतोय, खास करून क्षेत्ररक्षण करणारी टीम. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन असं म्हटलं जातं. सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली ती 27. 12 ते 13 वर्ष झाली समालोचन करतो, मात्र अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती क्रिकेटमध्ये, ना 40+ क्रिकेटमध्ये ना रेग्युलर क्रिकेटमध्ये. असं मात्र जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली ती 27-27. खरं तर खूप चांगली धावसंख्या. पहिल्या षटकात 18 आल्या होत्या, दुसऱ्या षटकात जरी 9 आल्या तरी धावांचा रेशो, धावांची गती जी आहे ती अतिशय चांगली आहे. कारण जर विचार केला तर 13.50ची सरासरी 2 षटकामध्ये राखलेली आहे. अजून जर 31 धावा आल्या 15च्या सरासरीने तर चांगली धावसंख्या टोटल चांगली होऊ शकते. परंतु ही खेळपट्टी कर्दनकाला आहे गोलंदाजांसाठी, कारण कॉन्क्रीटची खेळपट्टी जितकी सपाट नसेल ना, तितकी खेळपट्टी अगदी फ्लॅट खेळपट्टी आहे. फ्लॅट विकेट असं ज्याला म्हटलं जातं, अशा प्रकारची फ्लॅट विकेट. हनुमान थांबवावं लागेल, धावांच्या गतीला थांबवावं लागेल हनुमानला. उत्तम वाकडे आणि प्रतीक वाकडे ही जोडी खेळपट्टीवर आहे. प्रतीक वाकडेच्या बॅटमधून एक चौकार षटकार आलेला आहे. हाफ ट्रॅकर पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र अगदी आरामात चेंडूला पकडतोय. जोपर्यंत फील्ड करील तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या 28. जय सोनाई वडुनवगर संघाच्या सर्वच खेळाडूंचे आपण आभार मानूया. राजेश पाटील यांचंही आभार मानूया, कारण रात्रीचे तब्बल 3:41 झालेले आहेत. रजनी खेळताना एक रेकॉर्ड मी अनुभवलेला आहे. सकाळी 7:30 फायनलचा डिस्ट्रीब्युशन, प्राईज डिस्ट्रीब्युशन शेलार येथे केलेलं आहे. 7:30 सकाळची. परंतु देव न करो इथे तशी परिस्थिती निर्माण हो. ओहो, जबरदस्त हिट. अगदी रात्रीच्या काळोखात आपण पाहतोय चेंडू दूर सीमा रेषेच्या बाहेर जातोय षटकारासाठी. काय जबरदस्त फटका होता, काय जबरदस्त फटका होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता, उंच गेला होता. टावरिंग सिक्स कशाला म्हणतात, तर नक्की टावरिंग सिक्स म्हणजे हा षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते 34-34. पहिलं सामना जेव्हा सुरू होता, आयोजकांची चर्चा सुरू होती की ह्या स्पर्धेमध्ये नक्कीच चेंडू खूप मिस होतील, आणि तेच झालं. आज पूर्ण जर रात्रीचा विचार केला तर चेंडू खूप मिस झाले. आणखी एक फटका चांगला, प्रॉपर टायमिंग. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक दुसरा 6. ठंडी में गर्मी का एहसास. कड़क चाय की प्याली अगर होती ना तो बहुत अच्छा होता, लेकिन कड़क शॉट देखने को अपने को मिला. षटकाराने धावसंख्या धावफलकावर लागते ती तब्बल 40-40. आज पिंपलघर संघाने काही लाजवाब प्रदर्शन दाखवलं. जबरदस्त 3 सामन्यामध्ये विजय संपादन केला. आणि खरं तर आज सन ऑफ भिवंडी सूरज जोशी खूप चमकला. त्याची गोलंदाजी म्हणजे आजच्या पूर्ण दिवसाचं, आजच्या पूर्ण रजनीचं नक्कीच हायलाईट ठरली. ड्राईव्ह केला आहे अलॉंग दी कार्पेट. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये गेला, परंतु फक्त आणि फक्त सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 41 वर पोहोचलेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे.
या षटकाचा जर विचार केला, एक सिंगल आली, त्यानंतर षटकार, षटकार आणि पुन्हा एकदा सिंगल. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा. वडूनगर गावच्या नागरिकांचं, खेळाडूंचं, क्रिकेटर्सचं स्वप्न पूर्ण झालं की वडूनगर गावामध्ये कधी ना कधी रजनी क्रिकेट व्हावं, आणि ते खऱ्या अर्थाने पूर्ण झालेलं आहे. लेफ्ट आर्मवर विकेट. इथे मात्र पाहतोय आपण आउटसाइड एज लागली आणि यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे कुठलीही चूक करत नाही. फलंदाज बाद. नवीन फलंदाज पंकज वाकडे खेळपट्टीवर आहे. वाकडे ब्रदर्सनी भरलेला हा संघ आपण पाहतोय. प्रतीक वाकडे, अविनाश वाकडे, आदित्य वाकडे, उत्तम वाकडे आणि पंकज वाकडे. फक्त एक राम चौधरी सोडले तर आतापर्यंत 6 फलंदाजामध्ये आपण पाहतोय 5 वाकडे ब्रदर्स. ओहो, जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. अजय पाटीलचा इशारा, षटकार. गुड शॉटच्या चेंडूवर गुड शॉट आपण बघितला. नाईट रजनीमध्ये असे चेंडू जायला लागले तर नक्कीच आयोजक, व्यवस्थापक घाट्यामध्ये यायचे. गरिबी में आटा गेला नाही, परंतु कसं आहे, प्रेक्षकांना काय शेवटी क्रिकेटमधून हवं असतं. चौकार षटकार बघायला तर प्रेक्षक आलेले असतात, आणि जेव्हा दांडीगुल होते तेव्हाही प्रेक्षक अगदी एन्जॉय करत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार्ड एखादा कॅच जर क्षेत्ररक्षकाने घेतला तेही प्रेक्षकांना खूप आवडत असते. म्हणजे एकूणच क्रिकेटचा जर विचार केला तर क्रिकेटच्या ज्या घडामोडी आहेत त्या पूर्ण घडामोडीचं प्रेक्षकांना आवडत असतात. मात्र चौकार षटकार बघण्यासाठी अगदी दूर दूरून प्रेक्षक आलेले असतात. यस, आणि असे फटके, असे षटकार रजनी क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना मात्र खूपच आवडत असतात. वॉट शॉट, षटकार. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. हॉप ट्रॅकर, पुलचा फटका, आदर्श पुलचा फटका, टेक्निकल पुलचा फटका आपण पाहतोय, पॉवरफुल. उद्या मला वाटते व्यवस्थापक पूर्ण दिवसभर चेंडूंवरच विचार करत राहतील. कारण कुठे ना कुठे आपण जर बघितलं या पूर्ण आजच्या रजनी क्रिकेटमध्ये तर फलंदाज अगदी हावी झालेले आहेत. इथे चेंडू हवेत आहे, कॉटन बॉलची संधी. ओ हो, नजर हटी, दुर्घटना घटी. 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. खरं तर गोलंदाज सर्वात आधी खूप पुढे आलेले होते. त्यानंतर त्यांना असा अंदाज आला की चेंडू मागे जातोय, कुठे ना कुठे व्यवस्थित अंदाज घेतला नव्हता, आणि अशा प्रकारे झेल ड्रॉप. 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावपल करावी लागली ती 55, आणि प्रत्येक वाकड्याच्या बॅटमधून 33 धावा आलेल्या आहेत. आणि 33 मध्ये अजून 6 ऍड करा, 39. प्रत्येक वाकड्याच्या बॅटमधून हा षटकार आल्यानंतर धावसंख्या तब्बल 61 झालेली आहे. डेंजर झोनमध्ये धावसंख्या, कारण आजच्या जर पूर्ण रजनीचा विचार केला तर 60+ धावसंख्या चेज झालेली नाहीये. गणेश दिनेश ब्रदर्स A1 जोडी
खूप मेहनत घेत आहे या स्पर्धेसाठी. हाही चांगला फटका आहे. इथे मात्र चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधून सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. बारावे प्लेयर खूप चिंतेत आहेत 65 धावा बघितल्यानंतर. सिंगल येईलच दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल कारण स्ट्राईक राखायचे आहे फलंदाजाला त्याच्याकडे. किती झाले 2 धावा कंप्लीट झालेले. धावसंख्या धावफलकावर 67 आणि प्रतीक वाकडेच्या बॅटमधून आलेले आहेत 45. शेवटचा चेंडू षटकाराची आवश्यकता आहे 50. या स्पर्धेमधील दुसरी 50 जर करायची असेल प्रतीक वाकडेला तर या चेंडूवर मारावा लागेल षटकार. खेळण्याचा प्रयत्न नाहीये. बेनिफिट ऑफ डाऊट मात्र फलंदाजाला मिळतोय. वाईटचा इशारा पंच अजय पाटीलचा. धावसंख्या धावफलकावर लागते ती 68. लो स्कोरिंगचा सामना म्हणून पाहायला मिळालेला नाहीये या पूर्ण आजच्या रजनीमध्ये. मला वाटते उद्या व्यवस्थापकांकडून एंड चेंज करण्याचा काहीतरी प्लॅन असेल. ओहो इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न नाहीये. बॅक टू बॅक 2 वाईट. बसण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडून. मात्र असं म्हटलं जातं हिंदीमध्ये बकरे की माँ कब तक खैर मनाएगी. कभी ना कभी तो बकरे को कटना ही है. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील कारण 45 धावांवर प्रतीक वाकडे नाबाद आहे. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. अगदी पूर्ण इनिंगचा एक जबरदस्त चेंडू फेकला गोलंदाज मनीषने आणि अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट. तब्बल 47 धावांवर नाबाद राहिलेला आहे या ठिकाणी प्रतीक वाकडे आणि आपल्या संघाला घेऊन गेलेले 71. आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या उभारलेली आहे जय हनुमान चौधरपाडा या संघाने. पहिल्या सामन्यामध्ये प्रतीक वाकडेच्या बॅटमधून आल्या 43 आणि येत आहेत 47. म्हणजे प्रतीक वाकडेचा आजच्या रजनीमध्ये शतक पूर्ण झालेला आहे. 100 धावा तब्बल त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. अभिनंदन प्रतीक. तर 71 धावा करून 72 धावांचं लक्ष. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
फील्ड लवकर सजवून घ्या. चला पंच, आपण लगेच सामन्याची सूत्र हाती घ्या. 5 षटकार प्रतीक वाकडेच्या बॅटमधून आल्या. 14 चेंडूमध्ये, फक्त 14 चेंडूमध्ये 47 धावा. राम चौधरी वैयक्तिक 7 धावा. त्यानंतर आदित्य वाकडेच्या बॅटमधून 1 षटकार आला. पंकज वाकडेच्या बॅटमधून 1 षटकार आला. गोलंदाज खूप महागडे ठरले. पहिले षटक गोरखनाथ 18 धावा. त्यानंतर राकेश दिगाडकर दुसऱ्या षटकात आल्या 9 धावा. हनुमानच्या तिसऱ्या षटकात तब्बल 20. आणि शेवटचे जे षटक होतं तेही अतिशय महागडं ठरलं. तर नक्कीच सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील ही शेवटची, आजच्या रजनीतील शेवटची इनिंग असेल. 72 धावा तब्बल करायच्या आहेत किरवली संघाला. चौदरपाडा संघाविरुद्ध टिकाव लागेल का? पहिला फुलटॉस मिड ऑनला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकारासाठी चौकाराने सुरुवात होते गोरखनाथची, चौकाराने सुरुवात होते किरवली टीमची. ह्या 72 धावा जर झाल्या तर हायेस्ट रन चेसिंग असेल आजच्या रजनीमधील. किरवली वर्सेस चौधरपाडा अशी लढत आपण पाहतायत. ओहो, इथे पाहतोय आपण बॅटची एज लागून चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला होता. नाराज आहे यष्टीरक्षक, कारण त्याला माहित आहे एक चांगला फलंदाज बाद करण्याची नामी संधी चालून आली होती. मात्र कुठे ना कुठे अगदी वेगात चेंडू आला होता आणि त्या अनुषंगाने यष्टीरक्षक चेंडू पकडू शकलेला नाहीये. डॉट चेंडू जातोय. आणखी एक वेगवान चेंडू, मात्र इथे लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंकज म्हात्रे यांचा इशारा वाईटचा. अवांतर 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 5. पुन्हा एकदा यष्टीरक्षक तिथे अपयशी ठरतोय झेल घेण्यासाठी. सिंगल फक्त कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे. षटकात अजूनही 3 चेंडू आहेत आणि या 3 चेंडूवर
एखाद दुसरा षटकार लावावा लागेल बॅट्समन गोरखनाथ आणि विनोद यांना, कारण तब्बल 72 धावांचं लक्ष आहे. प्रॉपर बॅटवर चेंडू आलेला नाहीये. मिस टाइम फटका. मिड ऑफ वर चेंडू, मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू पकडला जातोय आणि धावसंख्या फक्त सिंगलने पुढे सरकते 7. बिनबाद 7 अशी धावसंख्या आहे. आज एक फलंदाज चमकले. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. चांगला फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. अकरा धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि या 11 धावामध्ये आपण पाहतोय की 2 चौकार, चांगले चौकार होते बॅटमधून आले गोरखनाथच्या बॅटमधून आतापर्यंत 9 धावा आलेले आहेत. खेळपट्टीवर उभं राहावं लागेल. 2 ते 3 षटक गोरखनाथला. इथे फुलटॉस होता. आय थिंक बॅटची एज लागून चेंडू गेलेला आहे असं वाटतंय, कारण पंचांचा अजूनही इशारा नाही. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. बिनबाद 12. उर्वरित 3 षटकामध्ये तब्बल 60 करायचे आहेत. 20च्या सरासरीने 60 धावा करायच्या आहेत आणि 20च्या सरासरीने 60 धावा करायच्या असतील तर हवाई यात्रा करावी लागेल. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आदित्य वाकडे गोलंदाजीसाठी तयार होतोय. हो, पहिला चेंडू आणि चेंडूला खेळून काढलेला आहे कव्हर क्षेत्रामध्ये. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फील्ड करतोय, धाव येईल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने एकूण टोटल होईल ती 13. फुलटॉस आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवर फक्त सिंगल कंप्लीट करता येईल आणि या सिंगलने धावसंख्या 14 वर पोहोचलेली आहे. प्रतिकार इथे दिसत नाहीये फलंदाजांचा. स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षकाचा पूर्ण प्रयत्न आणि काय जबरदस्त झेल. आजच्या रजनीमधील एक सर्वोत्कृष्ट झेल आपण पाहतोय आणि फलंदाज या ठिकाणी होतोय फेल. हाराकिरी पत्करलेली आहे किरवली संघाने. मात्र चौधरपाडा संघाचा काय खेळ इथे बघितला आपण. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग सर्वच क्षेत्रामध्ये आज चौधरपाडा संघाने कमालीची कामगिरी केली आणि हा असा संघ आहे जो अगदी चांगल्या चांगल्या संघांनाही धूल चारू शकतो. त्यांनी दाखवून दिलेला आहे येणाऱ्या संघांना की नक्कीच आम्ही तयार आहोत. एक जबरदस्त बॅटल शेवटच्या 2 दिवसामध्ये आपल्याला चांगल्या चांगल्या संघामधून पाहायला मिळतील. ते मात्र आणखी एक चांगला चेंडू. बॅटची
एच घेऊन चेंडू गेला यष्टीरक्षकाकडे आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे मिळालेली आहे गोलंदाज आदित्य वाकडेला. खरं तर आदित्य वाकडे फलंदाजीमध्ये चमकला नव्हता, इथे गोलंदाजीमध्ये दुसऱ्या षटकात चांगली कामगिरी करतोय. सलामीवीर जे पहिल्या षटकात काही प्रतिकार करत होते त्यापैकी गोरखनाथला बाद केला. त्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर जितूलाही त्याने आपला शिकार बनवला. 2 बाद 14 सोनू नवीन बॅट्समन येतोय. 12वे खेळाडू आमचे खूप नाराज आहेत नक्कीच किरवली संघाचे. प्रवास मात्र मित्रांनो जाताना करताना खूप काळजीपूर्वक करा. सकाळची वेळ आहे नक्कीच पहाटेची आणि या पहाटेच्या वेळेला आपल्याला खूप दूरवर प्रवास करायचा आहे, तरी जाताना प्रवास करताना अगदी व्यवस्थित करा. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक हरकतमध्ये आला, सिंगल कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली ती 15. या षटकात 2 विकेट आल्या, धावा खर्च झाल्या फक्त आणि फक्त 3. खरं तर किरवली संघाच्या पाठीराख्याने कधीच यूट्यूब स्विच ऑफ केले असतील, कारण प्रतिकार दिसत नाहीये त्यांचा. मात्र चौधरपाडा संघाच्या पाठीराख्यांकडून बऱ्याचशा कमेंट्स त्यांना आल्या असतील. अगदी शुभेच्छा गावाच्या ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवरही शुभेच्छा, सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना आल्या असतील. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर लागलेले आहेत. उर्वरित 2 षटकामध्ये हवे आहेत 55. गोलंदाज विजय तरे गोलंदाजीसाठी तयार होतोय. अपेक्षा नव्हती प्रेक्षकांना शेवटचा सामना इतका एकतर्फी होईल, मात्र क्रिकेट आहे. क्रिकेट तुम्हाला एका उंचीवरही घेऊन जाऊ शकतो कधी आणि अगदी पाताळामध्ये गाडू शकतो. अंदाज आला नव्हता पहिल्या चेंडूचा, डॉट आला चेंडू. चांगली सुरुवात विजय तरेला मिळाली. खोदून काढलेल्या चेंडूला फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट होईल. अठरा धावा धावफलकावर. हो हो, आउट स्विंगर आपण बघितला आणि गोलंदाजाला किती प्रोत्साहित केलं जातं आहे बघा, हे खूप आवश्यक आहे. सामना जरी तुम्ही खिशात घातलेला असला परंतु आपल्या गोलंदाजाला प्रोत्साहित करणं खूप महत्त्वाचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. आणखी एक डॉट. हे षटक कमालीचं हाताळतोय गोलंदाज विजय तरे. जणू गोलंदाजीची प्रॅक्टिस मातीच्या पिचवर फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार जातोय षटकारासाठी. टोटल 24, 2 बाद 24. टॉप एज यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. 3 षटकं संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा, फक्त 8च्या सरासरीने 24 धावा. शेवटचं षटक फक्त राहील त्या औपचारिकता, कारण अजून 50 धावांची आवश्यकता आहे. 52 48 धावांची आवश्यकता. 6 चेंडू.
चला फलंदाज लगेच आपण खेळपट्टीवर चला मित्र. आजच्या दिवसामध्ये जे प्रमुख पाहुणे या स्पर्धेसाठी उपस्थित झाले त्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. जे संघ आज या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले त्या सर्व संघांचे, लांबून जे संघ आले होते त्या सर्व संघांचे आभार, कर्णधारांचे आभार, या स्पर्धेसाठी जे पंच लाभले त्या सर्व पंचांचे आभार, आजच्या दिवसासाठी जे समालोचक लाभले ते समालोचकांचे आभार, त्यानंतर SK एंटरटेनमेंट आपल्या पूर्ण टीमचे खूप खूप आभार. या स्पर्धेसाठी स्कोरिंग अतिशय चांगली केली त्या सर्व स्कोररचे आभार. या स्पर्धेमध्ये नक्कीच अतिशय मेहनत घेऊन आयोजकांनी रंग भरला आजच्या दिवसामध्ये. त्या सर्व आयोजकांचे आभार मानूया आपण. आणि खास करून हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिले त्या सर्व मैदान मालकांचे आजच्या रजनीमध्ये आपण आभार मानतोय. कुणाल गोलंदाजीसाठी येतोय. ऑफस्टम सोडून जाणारा चेंडू, वाईडचा इशारा येतो पंचांचा. बॅक टू बॅक 2 वाईड हाताळलेले आहेत गोलंदाज कुणालने. लेग स्टंपच्या बाहेर 3रा वाईड आपण पाहतोय. तीन वाईड नंतर 1 डॉट. खरं तर लाईन आणि लेंथ सुधारण्याची ही नामी संधी गोलंदाजाला आहे. प्रॅक्टिस करण्याची एक नामी संधी गोलंदाजाला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय, चेंडू सीमा रेषा पार होतोय चौकारासाठी. चार धावा आल्या, धावसंख्या 31 वर पोहोचली. आजच्या रजनीचे शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. लॉफ केलेला आहे चेंडूला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय षटकारासाठी आणि धावसंख्या धावफलकावर लागते ती 37. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. कुणाल आणखी एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी अगदी आरामात झेल घेत आहेत आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाजी बाद होतोय. शेवटचे 2 चेंडू. चला फलंदाज लगेच या आपण खेळपट्टीवर. फलंदाजाला ही थंडी उडवण्याची नामी संधी आहे. चला मैदानावर यायला मिळालं हेही काही कमी नाही. शेवटचे 2 चेंडू. स्ट्राइक नवीन फलंदाजाकडे असेल. क्रिकेटचे नियम आपण मोडू शकत नाही मित्रांनो. हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकललेला आहे. जणू काही नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज 99 वर आहे आणि त्याचं 100 पूर्ण करण्याची संधी दिलेली आहे फलंदाजाने. शेवटचा चेंडू आजच्या रजनीतील. चौधरपाडा संघ नक्कीच चांगली कामगिरी करतोय आणि अशा प्रकारे या सामन्यामध्येही चौधरपाडा संघ विजयी होतोय. बाल्यामामा चषक 2024 आजच्या रजनीचा हा शेवटचा सामना चौधरपाडा संघाने जिंकलेला आहे. किरवली संघ हार्ड लक. आपण इथपर्यंत आलात, या स्पर्धेमध्ये सहभागी झालात.